नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. मकर संक्रांत हा सण 4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. या सणाबद्दल महिलांमध्ये उत्साह तर असतोच, पण त्याचबरोबर या सणाबद्दल महिलांमध्ये समज आणि गैरसमज देखील असतात. हेच समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिल्पा पवार मॅडम. नमस्कार शिल्पा पवार मॅडम, आपलं आमच्या सातारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना मकर संक्रांत या सणाबद्दल? आपण सुरुवातीला मकर संक्रांत हा सणाचा इतिहास काय आहे आणि शास्त्र काय आहे ते आपण समजून घेऊया. म्हणजे आपला भारतीय संस्कृतीमध्ये हा सण आपापसातील कलह दूर करण्यासाठी, जे काही रुसवे फुगवे असतात तर ते दूर करून एकमेकांमध्ये प्रेमभाव वाढण्यासाठी आपण हा सण साजरा करतो. म्हणजे ह्या सणाला आपण सर्वजण म्हणतो ना, तिळगुळ घ्या गोड बोला. म्हणजे काय तर एकमेकांमधले कलह राग आहे तर तो दूर करून आपण प्रेमभाव वाढवायचा आहे. त्याचबरोबर अजून काय आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य जो असतो, म्हणजे प्रत्येक आपले जे सण असतात तर ते तिथीवाचक आहेत, तिथीनुसार असतात. बघा, तारखेला कोणते सण येत नाही. मग हा जो सण आहे तर हा तिथीवाचक नाहीये. हा आपण 14 जानेवारीला साजरा करतो. असं म्हणजे का आहे तर सूर्य हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर तो सूर्यावरती आधारित असतो. म्हणजे सूर्याच्या संक्रमणावरती आधारित असतो. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात. म्हणजे पृथ्वी जी आहे तर ती स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती पण फिरत असते. आणि हा हे जे सूर्य संक्रमण आहे, भ्रमण आहे, मग ते भरून काढण्यासाठी, अंतर भरून काढण्यासाठी कधी कधी काही वर्षांनंतर एक दिवस हा आहे तर ते संक्रांत बघा कधी कधी 15 जानेवारीला पण येते. साधारण 80 वर्षानंतरच असं घडतं, नाहीतर 14 जानेवारीलाच आपण संक्रांत साजरी करतो. आता हे जे सूर्याचं भ्रमण आहे ज्याच्यावरती आपली ही संक्रांत अवलंबून आहे, हा जो कालावधी आहे त्याला उत्तरायण असं म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याच्यानंतर उत्तरायण सुरू होतं. आणि जेव्हा हे उत्तरायण सुरू होतं तेव्हा ब्रह्मांडामध्ये चंद्रनाडी कार्यरत होते. ही चंद्रनाडी जेव्हा कार्यरत होते तेव्हा वातावरणामध्ये जे सत्व आणि रजगुण असतात तर ते खूप मोठ्या प्रमाणात येतात. आता सत्व आणि रजगुण म्हणजे काय तर एक प्रकारची पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता. वातावरणामध्ये खूप सकारात्मकता निर्माण झालेली असते आणि ही सकारात्मकता आपल्याला मिळण्यासाठी हे सण आणि उत्सव आपण साजरे करत असतो. म्हणजे अनेको वर्षांपूर्वीपासून ऋषीमुनींनी हा सर्व सूर्याच्या भ्रमणाचा अभ्यास करून आपल्याला, म्हणजे आपले जे सण आहेत, उत्सव आहेत तर ते आपण त्याच्यानुसारच साजरे करत असतो. त्याचबरोबर हा जो सण आहे तर हा संपूर्ण भारतभरामध्ये देखील साजरा केला जातो. म्हणजे दक्षिण भारतामध्ये जर आपण बघितलं तर थई पोंगल असं ह्या सणाला म्हणतात. त्याचबरोबर सिंधी लोक आहेत तर ते ह्याला तीरमौरी या नावाने ओळखतात. आणि आपण जे महाराष्ट्रीयन आहोत किंवा काही जे हिंदी भाषिक आहेत तर ते आपण मकर संक्रांत असं ह्या सणाला म्हणतो. जर तुम्ही गुजरातमध्ये गेला तर त्याला उत्तरायण असं म्हणतात. म्हणजे हा सण जो आहे तर तो पूर्ण भारतभरात प्राकृतिक प्रदेशानुसार असा साजरा केला जातो. त्याचबरोबर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार ह्या सणाला किंवा संक्रांत जी आहे तर तिला देवी मानलं जातं. संक्रांत ही एक देवी आहे आणि तिने संकरासूर नावाचा जो असुर आहे त्याचा वध केला. मग त्या दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात. आणि दुसऱ्या दिवशी जी आहे ते आपण किंक्रांत म्हणतो. मग तिला करदिनी असं सुद्धा म्हटलं जातं. मग किंक्रांतीच्या दिवशी किंकरासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध केला आहे ह्या देवीने, म्हणून किंक्रांत असं म्हणतात. म्हणजे पहिल्या दिवशी 13 तारखेला आपण भोगी साजरी करतो, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत. म्हणजे असा हा संक्रांतीचा इतिहास आहे. तसेच मॅडम, मकर संक्रांतीला महिला सुगड कापूसतात. तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? आता सुगड जे आहे, सुगड म्हणजे काय तर मातीचं छोटं गुंडुकलं किंवा बोळकं असं त्याला म्हणतात. आता ते अशी एक आख्यायिका पण आहे की सूर्यदेवांनी जेव्हा त्यांचा ताप वाढवला, म्हणजे उष्णता जेव्हा वाढली
तेव्हा त्यांच्या रथाचे जे 7 घोडे आहेत तर त्यांना खूप तहान लागली. मग त्यांची तहान शमवण्यासाठी हे जे मातीचे छोटे बोळके आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांची तहान भागली गेली सूर्यनारायणच्या घोड्यांची. तर मग त्याच्याप्रती म्हणजे कृतज्ञता, म्हणजे मातीचे जे ते कुंभ आहेत त्याच्याप्रती महिला कृतज्ञता म्हणून हा सुगड त्या दिवशी पुजतात. त्याचबरोबर आपण बघा सुगडामध्ये काय पुजतो तर बोरं आहे, ऊस आहे किंवा तिळगुळ पण आपण त्याच्यामध्ये टाकतो, हळदी कुंकू. महिला तांदूळ किंवा काही जण गहू पण टाकतात, त्याला हळदी कुंकू लावतात, दोरा गुंडाळतात आणि काही जण घरामध्ये हे सुगड पुजतात तर काही जण मंदिरामध्ये जाऊन हे सुगड पुजतात. एक ते सुगड देवाला अर्पण करतात आणि बाकीचे 3 जे आहेत तर ते दान म्हणून महिलांना देतात आणि बाकीचं एक जे आहे तर ते स्वतःला ठेवतात. म्हणजे असे 5 सुगड पुजले जातात. म्हणजे त्या दरम्यान जे जे धान्य उगवलं जातं निसर्गातून जे उत्पन्न होतं तर ते पूजलं जातं आणि ते दान केलं जातं. म्हणून असं सुगडाची आपण पूजा करतो. त्याचबरोबर मॅडम मकर संक्रांतीला तिळगुळ वाटतात, तर त्याच्या मागचं शास्त्र काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल, की तिळगुळ काय वाटलं जातं? हो, संक्रांतीला तिळाचं खूपच महत्व आहे. म्हणजे तिळ जे आहेत तर ते सात्विकता ग्रहण करणारे आणि प्रक्षेपित करणारे आहेत. म्हणजे तीळ जेव्हा आपण खातो म्हणजे ह्याला खरं तर आध्यात्मिक पण कारण आहे आणि वैज्ञानिक पण. म्हणजे आता वातावरण खूप थंड आहे, आपल्याला उष्णतेची आवश्यकता असते. मग तीळ हे उष्ण असतात. मग जेव्हा आपण तीळ ग्रहण करतो तेव्हा आपल्या शरीराची उष्णता पण वाढते. आणि तिळामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्वगुण आहेत तर ते आपल्याला मिळण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी उपयोगी असतात. जसं आपण सुरुवातीला पाहिलं की सूर्याच्या ह्या भ्रमणामुळे किंवा चंद्रनाडी कार्यरत झाल्यामुळे वातावरणामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा सकारात्मकता असते. मग ही सकारात्मकता आपल्याला मिळणार कशी, तर तीळ हे सत्वप्रधान आहेत ना, सत्वगुण जास्त आहे. मग ही सकारात्मकता मिळण्यासाठी तिळाचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. म्हणजे बघा तुम्ही आजींकडून वगैरे ऐकलं असेल की तिळाने आपण तीळ टाकून आंघोळ करतो किंवा तिळाचं तेल लावून आपण स्नान करतो, अभ्यंग करतो. त्याचबरोबर तीळ आपण तर्पण पण करतो. म्हणजे तीळ दिले पण जातात पूर्वजांच्या ह्याच्यासाठी, प्रित्यर्थ तीळ दिले जातात किंवा तिळाचं दान दिलं जातं. तिळाचे विविध पदार्थ तयार करून आपण देतो सुद्धा. म्हणजे तिळाची वडी करतो किंवा तुम्ही सुद्धा तिळाचे लाडू केले असणार. म्हणजे असे विविध पदार्थ आपण तिळाचे बनवतो आणि ते ग्रहण करतो आणि दान करतो. म्हणजे तीळ हे सत्वगुण आहेत आणि ते आदान प्रदान केल्यामुळे आपल्याला जो घेणार आहे त्याला पण लाभ होतो आणि जो देणार आहे त्याला पण लाभ होतो. म्हणजे असं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या तिळाचं असं हे महत्व आहे. म्हणून जास्तीत जास्त तिळाचा वापर ह्या सणामध्ये आपण करतो असं लक्षात येतं. तसेच मॅडम मकर संक्रांती नंतर रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू करतात, त्याचं काय महत्व सांगाल तुम्ही? हां, बऱ्याच म्हणजे महिला किंवा आपण पण पाहिलं असेल आजी वगैरे आहेत तर त्या संक्रांतीला नाही झालं तर आपण रथसप्तमी पर्यंत त्या जे हळदी कुंकू आहे ते करत असतात. म्हणजे जसं सुरुवातीला आपण पाहिलं सूर्याचं हे उत्तरायण सुरू आहे. म्हणजे हा पुण्यकाळ आहे किंवा पुण्य उत्तरायण हे जे आहे तर ह्याच्यामध्ये आपण जेवढं दानधर्म करू तेवढं आपल्याला पुण्य जास्त मिळतं. मग ह्या कालावधीमध्ये जर महिलांनी हळदी कुंकू केलं तर त्याचा अधिकाधिक लाभ आपल्या सगळ्यांना, म्हणजे ती जी महिला करते तर तिला होत असतो. मग उत्तरायण ह्या काळामध्ये वातावरणामध्ये तर सात्विकता आहेच आणि आपल्याला पुण्यबळ पण वाढवायचं आहे आपलं किंवा दानधर्म पण करायचा आहे. मग हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण हे दानधर्म करत असतो. आता हळदी कुंकू जेव्हा महिला करतात तेव्हा एक स्त्री आहे तर दुसऱ्या स्त्रीमध्ये देवीचं रूप पाहते आणि मी देवीचीच पूजा करत आहे म्हणजे असा भाव ठेवूनच आपण हळदी कुंकू करतो. आता हे जेव्हा आपण हळदी कुंकू करतो ना तेव्हा आपण ते म्हणजे सात्विक किंवा सत्पात्री दान ह्याप्रमाणे करायला पाहिजे. दान जे आहे तर ते नेहमी सत्पात्री असायला पाहिजे.
आता आपण बघतो तर हळदी कुंकवामध्ये बऱ्याचदा प्लास्टिकच्या वस्तू दिल्या जातात किंवा काही शोभेच्या वस्तू दिल्या जातात. पण ह्याच्यातून काय होतं तर भौतिक सुख वाढतं. पण ह्या सणांमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर आपल्यामध्ये जो दानधर्म आहे किंवा समोरची जी स्त्री आहे तिला आध्यात्मिक दृष्ट्या किंवा शारीरिक मानसिक दृष्ट्या त्याचा लाभ व्हायला पाहिजे. तर अशा वस्तू आपण दान करायला पाहिजे. म्हणजे आता मी जर तुम्हाला डबा दिला तर डबा बघितल्यानंतर आपल्याला पहिले काय आठवतं की हा माझ्या मुलीला मी ह्याच्यातून डब्यातून काहीतरी शाळेमध्ये खाऊ देईन किंवा यजमानांना मी ह्याच्यातून काहीतरी वस्तू देईन. म्हणजे काय तर संसाराकडे आपला तो विचार किंवा कल जातो. पण जर नामपट्टी दिली किंवा असं कुंकू दिलं आपण एखाद्या व्यक्तीला किंवा महिलेला अष्टगंध दिला तर त्याच्यातून त्या व्यक्तीचा देवाप्रतीचा भाव वाढणार आहे. तर समजा मी तुम्हाला नामपट्टी दिली श्री गुरुदेव दत्त, तर त्या नामपट्टीकडे जेव्हा जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुमचा जप होणार ना. घरामध्ये समजा तुम्ही कुठेतरी लावली ती नामपट्टी तर घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्ती जेव्हा तिकडे बघणार तेव्हा त्यांचा आपोआपच नामजप होणार. म्हणजे काय तर तुम्हाला त्याचा आध्यात्मिक दृष्ट्या पण लाभ होणार. मग म्हणजे असं सात्विक दान आपण करायला पाहिजे. सनातन संस्थेच्या माध्यमातून अनेक सात्विक वस्तू किंवा उत्पादनं आहेत किंवा तुम्ही ग्रंथ पण लिहू शकता. आता बऱ्याच जणांना नामजप का आणि कोणता करायचा हे माहिती नसतं. आवडीनुसार साधना करत असतात किंवा मला गणपती आवडतो म्हणून मी गणेशाचा जप केला. पण खरं तर योग्य पद्धतीने कोणता जप करायचा ज्याच्यातून आपल्याला लाभ होणार आहे, आपला उद्धार होणार आहे. मग असे पण काही ग्रंथ आहेत. मग तो जर आपण ह्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने दान म्हणून दिला तर मग तो ग्रंथ वाचून आपण योग्य मार्गाने साधना सुरू करणार आहे. म्हणून म्हणजे अशा पद्धतीने आपण सात्विक वस्तू दान करायला पाहिजेत. म्हणजे भौतिक सुखापेक्षा सात्विक वस्तू सत्पात्रे जर दान केलं तर त्या समोरच्या महिलेला नक्कीच त्याचा लाभ होतो. त्याचबरोबर हळदी कुंकू जेव्हा आपण करतो तेव्हा महिलांनी शक्यतो कुंकू लावायला पाहिजे. कुंकू लावायचं काय महत्व आहे तर कुंकू आपण इथे आज्ञाचक्राच्या इथे लावतो. आता आज्ञाचक्राच्या इथे बिंदू दाबण असतं, ॲक्युप्रेशर पॉइंट असतो. तो जर दाबला गेला तर तो आपला कार्यरत होतो. आणि म्हणजे असं एका रिसर्चमध्ये आहे की दिवसभरामध्ये आपण 60 ते 80 हजार विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात. मग एवढे जर विचार घेऊन आपण जर काम करू तर ते एकाग्रतेने होईल का? नाही होणार ना. जेवढी आपल्याला कार्यक्षमता त्याच्यामध्ये वापरायची आहे तर त्या पद्धतीने ते नाही होणार. मग हे जे मन आहे आपलं जे चंचल आहे तर ते स्थिर करण्यासाठी आपण जर कुंकू लावलं इकडे आज्ञाचक्राच्या इथे तर आपलं मन स्थिर होणार आणि आपण जे काही कार्य करत आहोत तर त्याला आपण जास्तीत जास्त आउटपुट जे आपलं आहे तर ते देऊ शकतो. म्हणजे विचारांचं जे प्रमाण आहे तर ते यामुळे कमी होणार, मन आपलं स्थिर होणार. म्हणून हळदी कुंकू पण लावायला पाहिजे. आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेव्हा देवी रूपामध्ये बघते तेव्हा तुम्ही माझ्या घरी आला आहात तर देवीच माझ्या घरी आली आहे. मग हा भाव ठेवून आपण हळदी कुंकू असं रथसप्तमीपर्यंत करत असतो. त्याचबरोबर मॅडम काळा रंग हा शुभ अशुभ मानला जातो, तर ह्या मागचं कारण काय? रंगाबद्दल तुम्ही काय सांगताल? खरं तर असं म्हणजे आजकाल आपण म्हणूया ते फॅड पडलंय की मकर संक्रांत म्हटलं की काळा रंग आणि तो घालायचा असं. खरं तर शास्त्रानुसार धर्मशास्त्रामध्ये काळा रंग हा अशुभच मानला गेलाय. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसा, काळा ड्रेस घाला असं कुठेही धर्मशास्त्रात सांगितलेलं नाहीये. म्हणजे कुठेच ह्याला धर्माचा आधार नाहीये. अशीच म्हणजे एक ती प्रथा पडल्यासारखं ते आहे. आणि जर हे चुकीचं कुणाला वाटत असेल किंवा कुणाकडे धर्मग्रंथांचा किंवा कुठल्या ग्रंथांचा असा आधार असेल की नाही ह्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की काळा रंग चालतो आणि तो मकर संक्रांतीला घालायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा किंवा ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सांगू पण शकता की असं असं इथे लिहिलेलं आहे. पण धर्मशास्त्रानुसार असं तरी कुठेच नाहीये की मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग घालावा किंवा काळी कपडे परिधान करावे. तसेच मकर संक्रांती या सणाबद्दल
हिंदूंना तुम्ही काय शिकवण द्याल किंवा काय सांगाल त्यांना? मकर संक्रांत जी आहे तर ती आपल्याला सत्पात्रे दान करायला शिकवते, किंवा आपल्या जे ऋषीमुनी आहेत किंवा आपले जे धर्मग्रंथ आहेत त्यांनी आपली जी म्हणजे आपली जी जडणघडण आहे, शरीराची जी जडणघडण आहे त्याच्यानुसार वातावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये विविध फळभाज्या किंवा ते येत असतात. मग त्याच्यानुसार आपण आचरण करायला पाहिजे, ते ग्रहण पण करायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे आपलं जे मन आहे तर ते अन्नावरती अवलंबून असतं. मग जेवढा आपण सात्विक आहार करणार तेवढं आपलं मन शुद्ध राहणार. मग आपण हिंदू संस्कृतीनुसार म्हणजे पाश्चात्य संस्कृतींचं अंधानुकरण करण्यापेक्षा आपली जी संस्कृती आहे त्याचं आपण जपण करूया, त्याची जपणूक करूया. त्याचबरोबर सणवार जे आहेत तर ते त्या त्या ऋतूनुसार आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे गणपती आला की बघा आपण दुर्वा वाहतो, आघाडा वाहतो, का तर तेव्हा पावसाळा असतो आणि दुर्वा आणि आघाड्यातून आपल्या शरीराला ते उपयुक्त असतं. तसंच आता संक्रांत आहे तर आपल्या शरीराची एनर्जी वाढण्यासाठी आता तिळ उपयुक्त आहेत. मग विविध तिळाचे पदार्थ करून आपण ते खाऊ शकतो आणि सत्पात्रे आपण दान करू शकतो. म्हणजे आपला जो हिंदू धर्म आहे तर तो आपल्याला योग्य प्रकारे शिकवण देत असतो आणि आचरण पण त्या पद्धतीचं तर तो करायला सांगतो. मग सगळ्यांना अशीच विनंती आहे की आपण आपल्या संस्कृतीचं जतन करायला पाहिजे आणि ते पुढे न्यायला पाहिजे. बरोबर आहे मॅडम तुमचं. शिल्पा पवार मॅडम आज आपल्या सातारा न्यूज या चॅनलमध्ये आल्या आणि त्यांनी आपल्याला महिलांसाठी तसेच सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि अशीच माहिती किंवा अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या सातारा न्यूज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पुन्हाही पाहत राहा, एवढीच विनंती. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.